जय श्रीराम मित्रांनो. आपला जो बिट्टल शेळी पालनातला एक भव्य दिव्य कार्यक्रम 16 मार्च 2025 रोजी पार पडला. बिट्टल शेळी पालकांसाठी एक स्पर्धा व प्रदर्शन असा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता. त्याचा भाग 1 तो कार्यक्रम कशा पद्धतीने झाला तो भाग 1 आपण पाहिलेला आहे आणि हा आता व्हिडिओ भाग 2चा आहे. उर्वरित जो कार्यक्रम झालेला आहे तो आपण या भाग 2 मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यांनी भाग 1 पाहिला नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या भागाची लिंक देत आहोत. त्यांनी नक्कीच पहिला भाग जाऊन पाहावा आणि मग हा दुसरा भाग देखील पाहावा. किती उत्तम पद्धतीने नियोजन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. आयोजकांची किती याच्या मागे मेहनत आहे, तसंच जे काही परीक्षक होते, जजेस होते, त्यांची किती मेहनत आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हे आपल्या लक्षात येईल. आणि किती सुंदर प्रतीचे प्राणी आले होते या स्पर्धेसाठी. उच्च दर्जाचे उच्च क्वालिटीचे प्राणी आलेले होते, ते तुम्हाला एकत्र पाहायला मिळतील. त्यामुळे हा भाग बघायला विसरू नका मित्रांनो. नमस्ते. चला तर मग मित्रांनो, आता या आपण भाग 2मध्ये शेळ्यांच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या, ज्या फेऱ्या झाल्या होत्या, त्या फेऱ्या कशा पद्धतीने पार पडल्या हे प्रत्यक्ष पाहूया. हा आत्ता जे आपण पाहत आहोत हा शेळ्यांच्या जिथं स्पर्धा झाल्या होत्या, ज्या फेऱ्या घेण्यात आल्या त्या मंडप आहे. हे आत्ता आपण मंडपाच्या बाहेर लावलेले स्वागत फलक पाहत आहोत मित्रांनो. हा जो समोर आत्ता स्वागत फलक दिसत आहे तो आपलाच आहे मित्रांनो. आपण ज्यावर ब्लड लाईनमध्ये काम करतो, जे शेळीपालक आम्ही ज्यावर या ब्लड लाईनमध्ये काम करत आहोत त्यांनी मिळून हा स्वागत फलक केला होता. आणि या स्वागत फलकावर आता आपण ज्यावर ब्लड लाईनमध्ये जे अतिशय उत्तम क्वालिटीचे प्राणी होऊन गेले किंवा सध्या आहेत त्या सर्व प्राण्यांचे फोटो पाहत आहोत मित्रांनो. आणि आता यापुढे अशाच वेगवेगळ्या ब्लड लाईनमध्ये काम करणाऱ्या शेळीपालकांनी आणलेले त्यांचे वेगवेगळे प्राणी आणि अतिशय उत्तम दर्जाचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आत्ता आपण आदंत गट बोकड या गटातील प्राणी आणि त्यांचे परीक्षण कशा पद्धतीने झाले, कशा पद्धतीने त्यांची स्पर्धा पार पडली ते पाहूया. चेतन जाधव आदतमध्ये चेतन जाधव टॅग क्रमांक 1, त्यानंतर विशाल कोकटे टॅग क्रमांक 7. चेतन साहेब या साईडला 2 नंबर विशाल कोकरे टॅग नंबर 7. हॅलो. शेळीपालकांनी टॅग नंबर बरोबर आहे का खात्री करा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. स्पर्धेतील स्पर्धकाशिवाय आपण रिंगच्या बाहेर जायचं आहे. फक्त प्राण्यांच्या सोबत अजूनही कोणाची नाव नोंदणी करायची राहिली असेल तर एक 5 मिनिटामध्ये नोंदणी करून घ्या. स्पर्धेला सुरुवात होते. दत्ता सीताराम खामकर 42 नंबर. आपापल्या प्राण्याला टॅग लावून व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहेत. टॅगनुसार निवृत्ती बबन चौधरी 46 नंबर 47 नंबर 46 47 घ्या. पहिला 46 लावा पण 47 लावा. बोरकर साहेब शेळी बरोबर एक माणूस फक्त पाहिजे. 2 फुट उभा राहिला म्हणजे माणूस त्याचा नसता असं होत नाही. ॲनिमल लाईनीत उभा राहू द्या. आणि नम्र विनंती आहे सर्व शेळीपालकांना विनंती, सगळ्यांचे ॲनिमल प्रिय आहेत जसे आम्हाला तुम्ही आहात. शेळ्यांना फिरायला आणि फिरवायला सोपं पडेल. सगळ्यांनी इकडे या सगळ्यांनी कसे तुमच्या सांगा या. डॉक्टर साहेब वेलकम कराडवर नाम. आदंत बोकडांची फेरी सुरू झालेली आहे आणि आता परीक्षक बोकडांचे परीक्षण करत आहेत. अत्यंत अनुभवी असे 3 परीक्षक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले होते मित्रांनो. आत्ता आपण पाहत आहोत अशरफ अली भाई, जे कराडहून आहेत आणि पितोल क्षेत्रातील प्रचंड अनुभव त्यांना, किमान 15 वर्षांचा अनुभव त्यांना
या बिटल क्षेत्रातील आहे आणि आपल्या अनुभवाचा कस वापरून ते परीक्षण इथं करताना दिसत आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत नामदेव शिंदे. नामदेव भाऊ सुद्धा आपल्या परिचयाचे आहेत आणि बिटल क्षेत्रातील त्यांचा अनुभवसुद्धा आपण ओळखून आहोत. आणि खरं बिटल म्हणजे काय हे जे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत मित्रांनो, आपण नक्की जाऊन पाहू शकता. बिटलबद्दल सखोल माहिती असणारे अशी शेळीपालक आहेत. आणि आपले तिसरे परीक्षक कुंभार साहेब हे मंगळवेढ्याचे शेळीपालक आहेत आणि त्यांनाही 10 ते 15 वर्षाचा बिटल क्षेत्रातील प्रचंड अनुभव आहे. असे तिन्ही परीक्षक आपला अनुभवाचा कस वापरून हे जे प्राणी आलेले होते त्यांचं परीक्षण करत आहेत. या स्पर्धेमध्ये मित्रांनो अपेक्षेपेक्षा जास्त प्राणी आले होते हे तर आपण सांगितलंच, परंतु जे प्राणी आले होते एकापेक्षा एक उत्तम दर्जाचे प्राणी होते आणि त्यांचं परीक्षण करणं हे परीक्षकांसाठी सुद्धा एक आव्हान होतं. परीक्षकांनी तरीसुद्धा ते आव्हान पेललं आणि प्रत्येक प्राण्याचा व्यवस्थित त्याने अभ्यास करून त्यांची प्राण्याची चाल पाहिली, त्याचा प्रत्येक अवयव त्याने पाहिला, प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितपणे निरीक्षण व परीक्षण करून मगच त्याने आपला निर्णय घेतलेला होता मित्रांनो. नोंदणी करायची असेल तर स्टेजशी संपर्क साधा. डाव्या हाताला उभे असलेले कृपा करून तुम्ही उजव्या साईडला सावलीत या. या साईडला थांबू नका प्लीज. सहकार्य करा. उजव्या साईडला सावलीची सोय आहे, बसायची सोय आहे. डाव्या बाजूला कोणी थांबू नये. शेळीपालकांना दुसरी एक अशी सूचना आहे, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. हे असं का झालं ते तसं का झालं हे तुम्ही नंतर पंचाला विचारू शकता 2 दिवसांनी. कारण अत्यंत अनुभवी आणि त्याच्यातलं भरपूर असं ज्ञान असलेले पंच या ठिकाणी प्राण्यांची चाचपणी करत आहेत. योग्य तोच निर्णय पंचांकडून येणार आहे. शेळीपालकांना विनंती आहे. अशरफभाई अली जवळपास 15 वर्ष त्यांचा या क्षेत्रात अनुभव आहे. कुंभार साहेब 15 ते 20 वर्ष या क्षेत्रात अनुभव आहे. नामदेव शिंदे गेले 10 वर्ष ते या क्षेत्रात आहेत. आणि हे 3 जण आपल्या या पहिल्या वहिल्या स्पर्धा व प्रदर्शन यासाठी पंच म्हणून काम करत आहेत. ते जे आपला बहुमूल्य वेळ देत आहेत यासाठी मी सर्व बिटल शेळीपालकांकडून त्यांचे आभार मानतो. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. एका बाजूला ही स्पर्धा सुरू असताना अनेक मान्यवरांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिल्या. आपण पाहू शकता अनेक अनुभवी शेळीपालक मान्यवर या स्पर्धेला आपल्या भेट देऊन शुभेच्छा देत होते. आता मित्रांनो पुढील गट अदंत गट पाटी
यांची स्पर्धा सुरू होत आहे. आपण पाहू शकता किती मोठ्या संख्येनं शेळीपालक या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि किती उत्तम दर्जाचे ॲनिमल आणि प्राणी त्याने आपल्यासोबत तिथं स्पर्धेसाठी आणलेले आहेत. पाठीमागे करून थांबा. डाव्या बाजूला थांबले त्यांनी उजवीकडे या. परीक्षणाचा तणाव आपण परीक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहू शकतो मित्रांनो. इतके सुंदर सुंदर प्राणी आले होते की त्यांना परीक्षण करताना तारेवरची कसरत करावी लागत होती आणि आपण ते आत्ता त्यांच्या जी चर्चा चालू आहे यातून आपल्या ते लक्षात येत असेल मित्रांनो. इथं आलेल्या शेळीपालक मित्रांना सुद्धा एक चांगली पर्वणी मिळाली होती. एकाच ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असे शेळीपालक व त्यांचे प्रसिद्ध असे प्राणी पाहायला मिळाले. गोरखाबा घाणवट असतील, सौरभ खांडेकर, तुषार लोंढे, आदिनाथ बागनवर सर, किरण बोरकर, धनुभाऊ बोरकर असे प्रसिद्ध शेळीपालक इथं उपस्थित होते त्यांच्या प्रसिद्ध अशा उत्तम दर्जाच्या प्राण्यांसोबत आणि शेळीपालक मित्रांनी ह्या पर्वणीचाही छान लाभ घेतला. सर 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 यापुढील गट आहे मित्रांनो 2 दात बोकड, 2 दात मेल. सर्व शेळीपालक मित्रांनी ना आज इथे सहभाग घेतलेल्या आपल्या शेळीपालक मित्रांसाठी जोरात कडाडून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आज या कार्यक्रमामध्ये खरा जो यशस्वी रित्या पार पडण्याचं एकमेव कारण म्हणजे इथे जे सर्व शेळीपालक जे सहभागी झालेत आपले ॲनिमल घेऊन आलेत आणि मोठेपणाने स्पोर्ट्समॅन त्यांनी इथे शो केलेली आहे. तर या सर्व शेळीपालक मित्र ज्यांनी आपले ॲनिमल इथे आणलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांनी आणि शेळीपालकांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं. परीक्षका तसेच शेळीपालका व्यतिरिक्त कोणी इथं थांबू नका. बाहेर जा म्हणजे थोडंसं अंतर ठेवून आपण उभं राहावं. केंद्र आघाडी यांचा या ठिकाणी योग्य सन्मान होतो. या सन्मानाचा स्वीकार करावा. परीक्षका तसेच स्पर्धेतील खरी चुरस मित्रांनो या गटापासूनच जाणवावं लागली. कारण खरंच या गटात जे काही प्राणी आलेले होते एकापेक्षा एक सरस होते. कुणाला बाजूला करावं आणि कुणाला समोर घ्यावं हे परीक्षकांना देखील लक्षात येत नव्हतं. आता मित्रांनो पुढील गट 2 दात फिमेल. हा मित्रांनो ही जी स्पर्धा झाली यातील हा शेवटचा गट ठरला. जसं मी मागं बोललो की फार मोठ्या प्रमाणात प्राणी आल्यामुळे त्यांचं परीक्षण करण्यात आणि ही स्पर्धा योग्य रीतीनं अवलंबण्यात वेळ गेला बराच. कुणाहीवरही अन्याय होऊ नये याची काळजी पुरेपूर घेतली गेली
आणि त्यातच थोडासा वेळ गेल्यामुळे पुढील गट झाले नाहीत. खरं तर बऱ्याच लोकांची तर निराशा झाली, कारण शेवटचा जो 8 दाताचा गट होता त्याच्यात खरी चुरस होती आणि बरेच लोक औत्सुक्यानं ते थांबले होते तो गट पाहण्यासाठी. पण जे आलेले प्राणी आहेत त्यांना न्याय देणं तर गरजेचं होतं. त्यामुळे या गटापर्यंतच सर्व प्राण्यांचं परीक्षण करण्यात आलं व निकाल त्या पद्धतीने देण्यात आले. आपण वाट पाहू मित्रांनो, पुढील गटांच्याही स्पर्धा होतील आणि आपल्याला ही एक मेजवानी म्हणा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकतो मित्रांनो, परीक्षक किती मेहनतीने सर्व प्राण्यांचं निरीक्षण करत आहेत, बारकाईने सर्व गोष्टींची पाहणी करत आहेत आणि कोणतीही गोष्ट नजरेतून चुकू नये आणि कोणत्याही प्राण्यावर अन्याय होऊ नये याची खबरदारी परीक्षक घेत आहेत. आणि ह्याच कारणाने मित्रांनो, आणि प्राणीही मोठ्या संख्येने आल्यामुळे थोडासा विलंब नक्कीच झाला, परंतु जेवढे गट हे परीक्षणात आले ते अगदी व्यवस्थितपणे परीक्षण करण्यात आले व तो निकाल अतिशय उत्तम पद्धतीनं देण्यात आला हे आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि विशेष करून या गोष्टीसाठी जे काही परीक्षक आपल्याला लाभले होते, अशरफ अली भाई, नामदेव शिंदे व विजय कुंभार साहेब यांचे खास आभार मानले पाहिजेत व अभिनंदन केले पाहिजे. मित्रांनो, आता या ज्या फिमेल पाहत आहोत, या शेवटच्या ज्या 7 फिमेल निवडण्यात आलेल्या आहेत, जे 7 नंबर काढण्यात येणार आहेत, त्या 7 नंबरमधल्या या सर्व फिमेल आहेत आणि त्यांचे सर्व शेळीपालक त्यांच्यासोबत उभे आहेत. आपण पाहू शकता ह्या फिमेलची क्वालिटी पाहू शकता. त्या पहिल्या 7मध्ये काप बसल्या हे आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, नक्कीच आपले प्राणी एवढ्या मोठ्या मंचावर घेऊन येणे आणि शेवटच्या 7मध्ये का होईना आपल्या प्राण्यांचा नंबर येणे हे या शेळीपालकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं अभिनंदन तर नक्कीच केलं पाहिजे आणि त्यांनी असे प्राणी तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे तिथंसुद्धा कौतुक केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपला हा व्हिडिओ शेवटाकडं चाललेला आहे आणि ही शेवटचीच फेरी होती. आता ह्या फेरीनंतर जे निकाल जाहीर झाले आणि त्यानंतर जे काही विजेते होते त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. सर्वच विजेत्यांशी संवाद साधता आला नाही मित्रांनो, कारण उशीर फार झाला होता, पण शक्य तितक्या लोकांशी आपण संवाद साधलेला आहे, तो आपण पुढील भागात नक्की पाहू. मित्रांनो, आत्ता महाराष्ट्र बिट्टल शेळीपालक संघातर्फे घेतलेलं बिट्टल शेळी व बोकड स्पर्धेचा समापन झालेला आहे आणि आपल्यासमोर जी आत्ता फिमेल आहे ती 2 दात ह्या गटामध्ये पहिला क्रमांक मिळवलेली फिमेल आहे आणि तिचे मालक सध्या आपल्याबरोबर आहेत सौरभ खांडेकर साहेब. खांडेकर साहेब, पहिल्यांदा अभिनंदन तुमचं आणि आज तुम्हाला तुमच्या फिमेलला या फर्स्ट क्रमांक मिळालेला आहे, पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्याच्याबद्दल तुमचं मनोगत पाहिजे आम्हाला. नमस्कार मित्रांनो, आज डाळज नंबर 2 या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले. तर त्यात आम्ही जर प्राणी घेऊन आलो. तर ह्या ठिकाणी 2 दात व आदतमध्ये आपला 3रा क्रमांक आला बरं. आणि 2 दातमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला मिळाला आणि हे सगळं महाराष्ट्राचं प्रेम त्याच्यामुळे पण ही आपली आदतमधली फिमेल आहे का 3रा क्रमांक मिळालेला? ओके ओके ओके. तर आज महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचे प्रेम आपल्यावर आणि सर्वांची साथ त्याच्यामुळे आपण इथपर्यंत आज पोहोचलो. चालेल, पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. धन्यवाद साहेब. मित्रांनो, आत्ता आपल्यासोबत किरण बोरकर साहेब आहेत आणि यांची फिमेल बानू आपल्यासोबत आहे. या बानू या फिमेलचा आदंत गटामध्ये मित्रांनो अजूनही दात लावलेली फिमेल आहे आणि आदंत गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली फिमेल आहे. त्याबद्दल किरण बोरकर साहेबांचं प्रथमतः आपण अभिनंदन करू आणि त्यांचं मनोगत व आपल्या या बानू या फिमेलबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊ. बानू 10 महिन्याची फिमेल आहे. विठ्ठलमधले आत्ता साधारण 41+ हाईटमध्ये आहे आणि वजन साधारणतः 80 किलो आहे. आणि हिची पॅरेंट हिस्ट्री म्हणलं तर आपल्याकडे ह्याची पॅरेंट हिस्ट्री 4 जनरेशनची आपल्याकडे हिस्ट्री आहे पूर्ण ह्याची. म्हणजे हिचा फादर 48ला आहे 6 दातामध्ये, हिचा ग्रँडफादर होता 49 हाईट 6 दातामध्ये आणि ग्रँडफादरचा फादर होता 44 हाईट मेल आणि प्रिन्स म्हणून ह्याचा फादर आहे आणि दुधाची लाईन आहे खूप आणि प्युअर बिटल सध्या गॅस घोषित झाली. नाही आणि अभिनंदन, अनेकदा अभिनंदन. थँक्यू आणि असेच प्राणी तुमच्याकडून पुढे आम्हाला पाहायला मिळत. थँक्यू. मित्रांनो, आत्ता आपल्यासोबत आहेत अमोल साळुंके साहेब आणि त्यांचा हा मेल आहे ज्याला की आत्ता 2 दात बिट्टलच्या स्पर्धेमध्ये 2 दात कॅटेगरीमध्ये हा मेल प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचे मालक आहेत अमोल साळुंके साहेब. ते आपल्यासोबत आहेत सध्या. साळुंके साहेब, प्रथमतः तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुमचं मनोगत आणि आम्हाला या मेलबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे. आज मी केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे. आज या मेलने पूर्ण महाराष्ट्रभर माझं नाव केलं, प्रथम क्रमांक 2 दात गटात जिंकून. त्यामुळे मी खूप खुश आहे.
आणि हा मेल सध्या 2 दात 42 हाईटवरती आहे. रुद्रा याच्या वडिलाचं नाव आहे. रुद्रा ब्लड लाईनमधून हा मेल आलेला आहे. माझ्या घरी तयार केलेले पिल्लू आहे, होम प्रोडक्शन. बरं, होम ब्रीड आहे. हा, होम ब्रीड आहे. चालेल. तुम्ही याच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज त्या मेहनतीचं फळ मिळालेलं तुम्हाला. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि येणाऱ्या काळात आणखी ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली मला या मेलच्या विजयातून. नक्कीच. चालेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असणार आहे आणि आवडला असला तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशीच आपला प्रतिसाद यापुढे अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना देत राहूया. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम एकत्रित येऊन आयोजित करत राहूया मित्रांनो. आपलाही सहभाग असावा, आयोजनात असावा, प्राण्यांच्या ह्याच्यात स्पर्धेमध्ये सहभाग असावा आणि अशा पद्धतीने आपण एकमेकाला साथ देऊन या आपल्या शेळीपालन क्षेत्राची प्रगती साधत राहू मित्रांनो. तर पुन्हा भेटू एखाद्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला नक्की विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.